जगात पैसा, सत्ता आणि प्रसिद्धी याची चमक दिसते, पण या चमकदार पडद्यामागे कधी कधी अतिशय काळी आणि घाणेरडी वास्तवता दडलेली असते। अशीच एक कथा आहे जेफ्री एप्स्टीनची। नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही बघताय व्हायरल मुद्दा। जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील श्रीमंत फायनान्शियल सल्लागार होता। वॉल स्ट्रीटवर त्याने नाव कमवले, मोठ्या लोकांशी मैत्री केली आणि उच्चभ्रू वर्तुळात प्रवेश मिळवला। पण बाहेरून यशस्वी दिसणाऱ्या या माणसाच्या आयुष्यात एक भयानक गुपित लपलेले होते। 2005 साली फ्लोरिडातील पाम बीच येथे पोलिसांकडे तक्रारी आल्या। काही अल्पवयीन मुलींना पैशाचे आमिष दाखवून मसाजसाठी बोलवले जात होते आणि त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण होत होते। तपास जसा जसा पुढे गेला तसे तसे चित्र अधिक गंभीर होत गेले। काही प्रकरणांमध्ये मुलींवर दबाव आणण्यासाठी त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ वापरले गेल्याचे आरोप आहेत। हे सर्व ऐकताना कोणाच्याही अंगावर काटा येतो। 2008 मध्ये एप्स्टीनवर आरोप सिद्ध झाले आणि त्याला शिक्षा झाली, पण अनेकांच्या मते ती शिक्षा अत्यंत सौम्य होती, त्यामुळे हा विषय काही काळ शांत झाला। पण संपला नाही। 2019 मध्ये न्यूयॉर्क मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली। यावेळी आरोप अधिक गंभीर होते। अल्पवयीन मुलींच्या सेक्स ट्रॅफिकिंगचे। तुरुंगात असताना त्याचा मृत्यू झाला। अधिकृत तपासानुसार ती आत्महत्या होती, पण आजही अनेकांना या मृत्यूबद्दल संशय आहे। 2021 मध्ये घिस्लेम मॅक्सवेलला 20 वर्षाची शिक्षा सुनावली गेली। तरीही अनेकांना वाटते की या प्रकरणातील सर्व सत्य अजूनही पूर्णपणे बाहेर आलेले नाही। आता बघूयात एप्स्टीन फाइल्स म्हणजे काय। एप्स्टीन फाइल्स म्हणजे न्यायालयीन कागदपत्रे, साक्षी, संपर्क यादी आणि तपासाशी संबंधित दस्तऐवज। या फाइल्स मध्ये अनेक प्रभावशाली लोकांची नावे असल्याने जगभरात चर्चा सुरू झाली। ही कथा फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, ती सत्ता, पैसा आणि त्याचा गैरवापर याची गोष्ट आहे। जगभरात मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलांचे शोषण ही गंभीर समस्या आहे। आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालानुसार लाखो लोक आजही जबरदस्ती आणि शोषणाचे बळी ठरतात। यात महिलांचा आणि मुलांचा मोठा वाटा आहे। एप्स्टीन आता जिवंत नाही, पण त्याच्या प्रकरणाने एक मोठा प्रश्न उभा केला आहे। सत्ताधारी आणि प्रभावशाली लोकांना कायद्यापासून सूट मिळते का? एप्स्टीन फाइल्स मधून किती सत्य बाहेर येईल हे काळच ठरवेल। पण ही कथा आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते, पैसा आणि सत्ता कितीही मोठी असली तरी न्याय आणि मानवता यांच्यापेक्षा मोठी नाही। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राइब करा।